नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या खगोल विषयाची माहिती घेऊया. तर पहा, आपला सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत आणि सूर्य हा एक तारा आहे. तर आपण क्रमाने आपल्या ग्रहांची माहिती मिळवूया. तर सूर्यापासून क्रमाने असणारा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध आहे. आणि बुध या ग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याचा आस 2.0 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचे अंतर याचे 0.387 ॲस्ट्रॉनॉट आहे, म्हणजे 44 दशलक्ष किलोमीटर आहे. नंतर पहा, बुध या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. आणि नंतर शुक्र हा सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. याचा 177 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचं अंतर याचं 0.723 ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच 104 दशलक्ष किलोमीटर आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे शुक्र हा मॉर्निंग स्टार आहे. म्हणजे हा उपग्रह आपल्याला आकाशामध्ये सकाळचा दिसतो, पहाटेचा. नंतर काय आहे, तर सर्व ग्रहांपेक्षा याची स्वतःभोवती फिरण्याची दिशा वेगळी आहे. सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरतात, पण शुक्र हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. नंतर पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. याचा 23.5 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचे अंतर याचं 1 ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच 149 दशलक्ष किलोमीटर आहे. आणि पृथ्वी ग्रहाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावर सजीवसृष्टी आहे. म्हणजेच हा आपण आपल्या पृथ्वीचं हे वैशिष्ट्य आहे. नंतर पहा, नंतरचा ग्रह आहे मंगळ. सूर्यमालेतील हा 4था ग्रह आहे आणि याचा आस अंदाजे 25 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचं अंतर याचं 1.524 ॲस्ट्रॉनॉट म्हणजे 224 दशलक्ष किलोमीटर आहे. केवळ याच ग्रहावर मानवाने मंगळयान पाठवले आहे आणि हीच मोहीम मंगळयान मोहीम म्हणून ओळखली जाते. नंतर पुढला आहे गुरु हा ग्रह. या सूर्यमालेतील हा 5वा व आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. हे या ग्रहाचं वैशिष्ट्य आहे. याचा आस 3 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचं अंतर याचं 5.203 ॲस्ट्रॉनॉट म्हणजे 777 दशलक्ष किलोमीटर आहे. आणि नंतरचा पुढला ग्रह आहे शनी. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे. याचा आस 36 अंशांनी कललेला आहे. सूर्यापासूनचे अंतर याचं 9.5399 ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच 1,1405 दशलक्ष किलोमीटर आहे. 1,405 दशलक्ष किलोमीटर आहे याचं अंतर. आणि याशिवाय त्याच्या भोवती कडी आहेत. अशा पद्धतीनं हे शनी ग्रहाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या भोवती कडी आहेत. पुढला ग्रह आहे युरेनस. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. याचा आस 98 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचे अंतर यात 19.182 ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच 2,867 दशलक्ष किलोमीटर आहे. नंतरचा ग्रह हा 8वा ग्रह आहे नेपच्यून. सूर्यमालेतील 8वा ग्रह व सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह आहे. नंतर याचा आस 29 अंशांनी कललेला आहे आणि सूर्यापासूनचं अंतर याचं 3.058 ॲस्ट्रॉनॉट म्हणजे 44,850 दशलक्ष किलोमीटर आहे. नंतर हे झाले आपले 8 ग्रह. नंतर आता आपल्या पृथ्वीचा उपग्रह कुठला आहे, तर चंद्र आहे. चंद्राचं वैशिष्ट्य काय आहे, वेगवेगळ्या ग्रहांभोवती उपग्रह म्हणजे काय, तर ग्रहाभोवती प्रदक्षिणा करणारे ग्रहगोल आहेत, त्यांनाच आपण उपग्रह म्हणतो. म्हणूनच चंद्र हा काय आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे, कारण तो आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. नंतरचा आहेत लघुग्रह. आता लघुग्रहाचा पट्टा हा सूर्यमालेतील मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. तोच लघुग्रह आहेत. त्या पट्ट्यातील खगोलांनाच लघुग्रह म्हणतात आणि ते एकत्रितपणे सूर्याभोवती फिरत असतात. नंतर आहे
संकल्पना पहा. बटुग्रह. आता बटुग्रह म्हणजे काय? सूर्यापासून स्वतंत्रपणे फिरणाऱ्या काही लहान वस्तू आहेत की ज्या कुठल्याही ग्रहाभोवती न फिरता फक्त सूर्याभोवती फिरतात, त्यांना बटुग्रह म्हणतात. ते आकाराने सर्वात लहान आहेत. तर हा प्लुटो हा काय आहे? बटुग्रह आहे. आणि आधीच्या पोर्शनमध्ये प्लुटो हा ग्रह होता, परंतु त्याचं वैशिष्ट्य ग्रहापेक्षा वेगळं आहे, त्यामुळं त्याला बटुग्रह हे नाव मिळालेलं आहे. त्यामुळं प्लुटोला 9वा ग्रह म्हणून जी मान्यता होती ती काढून घेतलेली आहे आणि बटुग्रह म्हणून ओळखला जातो आता. नंतर पहा धूमकेतू. धूमकेतू म्हणजे काय? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या बर्फ, धूळ आणि खडक यांनी बनलेल्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात? धूमकेतू असे म्हणतात. आणि सूर्यापासून धूमकेतू फार अंतरावर असतात. धूमकेतू आकाशात बराच काळानंतर दिसतात. उदाहरणार्थ हॅलेचा धूमकेतू तर 76 वर्षांनी दर 76 वर्षांनी दिसतो हॅलेचा धूमकेतू. तर अशा पद्धतीनं आपण खगोलीय संकल्पना पाहिलेल्या आहेत. थँक्यू.